नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणजेच होळी, या होळीची पूजा कशी करावी, तसेच होलिका प्रदीपन म्हणजे काय, त्याचे महत्त्व, कथा काय आहे आणि त्याच्याविषयी काही मान्यता, तसेच होलिका प्रदीपन पूजा विधी कसा करायचा, यावेळेस कोणत्या गोष्टी आवर्जून पाळायच्या, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे आणि त्या दिवसानंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नववसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारायची, अशी परंपरा आहे. होळी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होलिका प्रदीपन झाल्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवसापासून 4 दिवसांना धुळवडीचे दिवस म्हटले जाते. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धुलीवंदन. होळी पेटवल्यानंतर झालेली राख त्वचेसाठी उपयोग असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच शरद ऋतूनंतर सुरू होणाऱ्या वसंत ऋतूसाठी आपले शरीर तयार व्हावे, यासाठी ही होळी महत्त्वाची असते. धुळवडीला रंगाने खेळणे, मोठमोठ्याने गाणी म्हणणे, नाचणे याचा आपल्या शरीराला आणि मनाला उपयोग होत असतो, असे सांगितले जाते. आता आपण पाहूया होलिका प्रदीपन पूजन विधी कसा करावा. होलिका प्रदीपन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व आणि उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. 1 कलश पाणी, अक्षदा, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्यांचा अंश जसे गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांची आहुती देण्यात येते. होलिकेचे पूजन केल्यानंतर तिचे दहन करण्यात येते. आता आपण पाहूया होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते, अशी मान्यता आहे. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता प्रचलित आहे. आता आपण पाहूया होलिका दहन पूजा करण्यासाठीच्या विधी. अग्नीची तयारी. लाकूड, वाळलेली पाने, शेणाच्या गोळ्यांचा ढीग मोकळ्या जागेत ठेवला जातो, जो होलिकेचे प्रतीक आहे. 2 पवित्र धागा बांधणे. अग्नी पेटवण्यापूर्वी 3 किंवा 7 वेळा लाकडाच्या ढिगाऱ्याला पांढऱ्या पवित्र धाग्याने गुंडाळतात, जे संरक्षण आणि पावित्र्य दर्शवते. 3 पूजा साहित्य अर्पण करणे. पवित्र पाणी जसे गंगाजल, कुंकू, फुले आणि हळदीने अग्नीची पूजा केली जाते, त्यामुळे दैवी आशीर्वाद मिळतो. 4 अग्नी प्रज्वलित करणे. वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारे पवित्र स्तोत्रे आणि मंत्र जपताना अग्नी प्रज्वलित केला जातो. 5 धान्य भाजणे. हिरवे धान्य, गव्हाचे बलियान म्हणजेच गव्हाचे कणीस आणि नारळ अग्नीत भाजले जातात, जे नंतर कुटुंब आणि मित्रांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातात. 6 परिक्रमा. 7 परिक्रमा. भावनिक आनंद, समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी प्रार्थना करताना अग्नीभोवती फिरतात. होलिका दहन विधीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये. हा विधी योग्य आणि आदराने पार पडावा, यासाठी काही पद्धती पाळल्या पाहिजेत तर काही टाळल्या पाहिजेत. सर्वप्रथम आपण काय पाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
होलिका दहन मुहूर्ताच्या वेळी त्याचे आध्यात्मिक फायदे जास्तीत जास्त व्हावेत यासाठी विधी करा. खुल्या जागेत शेकोटी पेटवली जाईल आणि त्यामुळे धोका निर्माण होणार नाही याची खात्री करा. शुद्ध हेतूने प्रार्थना करा आणि समृद्धी, आनंद आणि संरक्षणासाठी आशीर्वाद मागा. कुटुंब आणि मित्रांसोबत सद्भावना आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून भाजलेला प्रसाद वाटून घ्या. शेकोटीभोवती परिक्रमा करताना विष्णू मंत्र आणि प्रार्थना म्हणा. आता आपण पाहूया काय करू नये. अग्नीत प्लास्टिक किंवा हानिकारक पदार्थांचा वापर टाळा, कारण ते अनादरकारक आणि पर्यावरणाला धोकादायक आहे. विधीदरम्यान भांडण करू नका किंवा नकारात्मक वर्तन करू नका, कारण हा एकता आणि सकारात्मकतेचा काळ आहे. पूजेदरम्यान काळा किंवा अशुभ रंग घालणे टाळा. पवित्र भेटवस्तूंचा अनादर करू नका आणि पूजा शुद्धता आणि भक्तीने केली जाईल याची खात्री करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.